मैं गौतम के चरणों पर झुकता हूँ 3 बार और झुकने का तरीका भी सीखता हूँ 3 बार। मैं गौतम के चरणों पर अरे झुकता हूँ 3 बार और झुकने का तरीका भी अरे सीखता हूँ 3 बार कि मेरे दिल से कोई गर्चे लगाए दिल तो उसके भी दिल पे जय भीम अरे लिखता हूँ 3 बार। और जो भी इंसानियत से नफरत किया करे उस आदमी के मुंह पर थूकता हूँ 3 बार। अरे मन क्या कहता है अरे बोधी लगा के खातिर देंगे बोधी लगा के खातिर देंगे कर्म धन और जान। बोधी लगा के खातिर देंगे कर्म धन और जान। अरे बौद्धों की ये शान है यारो भारत की पहचान। आज लोग शैवत भुलालेला संविधान धोक्यात आहे। आमचं महाबोधी बुद्ध विहार सुद्धा धोक्यात आहे। सगळं धोक्यात असताना सगळी माणसं सेलिब्रेशन मध्ये गुंग आहे। माझ्यासारखा प्राध्यापक जातो कुठेतरी मस्त छोटे मोठे असे पेपर छापून आणतो आणि स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतो। अरे धोय प्राध्यापकाच्या आणि म्हणून बघा महाज्ञानी को ज्ञान मिला और बुद्ध गया है। सारे जगत को प्रकाश दे वो धम्म गया है। बुद्धाचं मला एक वाक्य आवडतं राहून बुद्ध म्हणाले तुम्ही तेव्हाच बोला जेव्हा खरंच गरज आहे। अरे वाचाडवी एवढे झाले माणसात नाही आपले हा बाजूला सरकला की तो म्हणते तो बाजूला सरकला की तो म्हणते अरे काय आपण बौद्ध आहोत का याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल। आणि म्हणून अरे मारा सम्मुख श्री राम ने मनुस्मृति से
माणूस मराठ्यात खरा स्वाभिमानी माणूस निघाला. सॉरी बैमान आहे ना. एवढे आमदार खासदार असून सुद्धा हे जरांगे पाटील आरक्षणासाठी लढतो. ठीक आहे, पण तरी सुद्धा भगवानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC/ST OBCला फुकट दिलेल्या आरक्षणाची सुद्धा त्यांनी जाण ठेवली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आणि म्हणून काय ऐकिया खात्मा मधले 2 कडवे काढतो, शेवटचे 2 कडवे घेतो. चल भारत में सरकार आमच्या देशातला मोदी, शहा, आमच्या देशातल्या गृहमंत्री, आमच्या देशातले सारे मंत्री, राष्ट्रमंत्री सगळे जेव्हा बाहेरच्या देशात जातात बुद्धाची मूर्ती घेऊन जातात आणि बुद्धाची मूर्ती घेऊन त्यांना सगळ्यांकडे देतात. त्यांना सुद्धा बुद्धाच्या मूर्ती येतात, पण तरी सुद्धा हे निर्लज्ज लोक आल्यावर आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे त्याच्या पोकळ घेतात आणि इथल्या हिंदूंना फसवतात. साधा इथल्या हिंदूंना फसवतात. इथला हिंदू खऱ्या अर्थानं त्यांच्या या पॉलिसीमुळे आता ट्रॅपमध्ये अडकला आहे. त्याची लेकरं आरक्षणापासून तर वंचित आहेच आहे. अहो आरक्षण जर लवकर भरतील तर आरक्षणाचं काय फायदा आणि म्हणून काय करायचं बघा. भारत में सरकार आती जाती रहेगी, टेबल म्हणाला खुर्चीला. 5 वर्षांनी दुसरा कोणी तुझ्यावर बसला तरी काय तो सगळं अनुसार कोण कुठं घुसेल, कोण कोणाच्या फायद्यासाठी काय करेल. मला जाधव साहेबांचं एक वाक्य आठवले की जर त्यांनी ठरवलं असतं तर हजारो लोकांकडून पैसे बामणदाराच्या नावावर काढू शकलेच नाही. एवढा दळबंदी करणाऱ्या माणसांना इतिहास लक्षात ठेवत नाही. त्याला दलाल म्हणून इतिहास नाही तर आमचा समाज घोषित करत असतो. खरं काम हा समाज पाहत असतो आणि म्हणून जाधव साहेबांसाठी जोरदार काढला आणि म्हणून काय करायचं भारत में सरकार आती जाती रहेगी. राहुल भाऊ ईमानदार तुम्ही उभं राहून टाळ्या वाजवणार मला माहिती आहे. भारत में सरकार आती जाती रहेगी, बुद्ध की भूमि दुनिया इसको कहते रहेगी.
हम सायादार पेड़ है। जाधव साहेब एक केसर पिकलेली आमच्या काकासमोर बसलेली, मला नाव माहित नाही, सॉरी माफ करा, ही सगळी माणसं बुजुर्ग माणसं बसलेली आहे. आपल्याला वाटतं बुजुर्ग माणसं संपले, अरे असं नसतं. त्यांनी भरपूर डावपेच पाहिजे, त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्यासाठी लढा दिलेला आहे. आमच्यासारख्या शंभरापुराला 2-4 दिवस 1-2 गाणं गायलं संकेताला की असं वाटतं की आम्ही खूप मोठे झालो. असं आता मी बी 42 वर्ष झालो, माझ्या केसरी आता मी काय केलं, काळे करणं बंद केलं. म्हटलं नाही लोकांना कळू द्या की 42 वर्षाचा माणूस झाला व प्रताप सिंह सोबत राहिला नाही बरोबर. आता काय चिल्लर समजत ठीक आहे. पण बघा काय, हम सायादार पेड़ है जो जमाने के काम आए. हम सायादार पेड़ है जो जमाने के काम आए. अरे सूख भी जाए तो जलाने के काम आए. तलवारों की खाली में आए, अरे तलवारों की खाली में कहीं फेंक डालेगा, मुमकिन है कि दुश्मन को डराने के काम आए. आम्ही जे गातो ना प्रताप सिंह भविष्यावर वामनदादाच्या भविष्यावर आमच्याकडे काय इथे शब्द येतात. मी वामनदादा प्रताप सिंह वाचून कुठेतरी मला जुळवायचा प्रयत्न आहे आमचा. वामनदादा शब्दप्रभू आहे म्हणून काय लक्षात घ्या, त्या वामनदादाच्या जयंती या जगामध्ये सगळ्यात जास्त कंट्रीज त्या बौद्धांच्या आहेत. दॅट्स वाय दे टेक द प्रिकॉशन, दे डू नॉट ट्राय टू कनेक्ट अस विथ द बुद्धिस्ट. लक्षात घ्या, ते फक्त जातात, त्यांच्या निधी आणतात. RSS आणि BJPच्या काही संस्थांना बुद्धिस्ट म्हणून भेटतात त्या देशामध्ये. त्यांचा कोणती ED नाही, CBI नाही, काय नाही. साधे सुधे लोक आपल्यासारखे प्राध्यापक एखाद्याने काही क्रांतिकारी विचार मांडला की त्याला देशद्रोही घोषित करण्याची स्कीम लागली आहे. म्हणून काय, अरे जागो बौद्ध जागो, मला तर आता मी वेगवेगळ्या सिटीत जातो. जाधव साहेब, तुम्ही जे त्यागी जीवन जगलं, तुम्ही जे नाव घेतलं माधवराव गायकवाड, तुम्हाला माहित नसेल सभागृहातल्या माणसांना मित्र हो, त्यांनी खंत व्यक्त केली की तुम्ही मी त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला विसरता कामा नये, ज्यांनी खरं काम केलं. अरे सागर जाधव निमित्त आहेत प्राध्यापक, पण त्याच्या आधी वामन दादाची 5000 गाणी
कलेक्शन करण्याचं काम कोणी केलं? माधवराव गायकवाडांनी केलं आणि मग त्यांच्यासाठी काढलं. पण कलेक्शन केल्यानंतर दुःख काय आहे मला माहित आहे. इथले कवी गायक कधीच कोणता खंड विकत घेत नाही. मी सगळे खंड घेतले, वाचले, त्याला मुखोद्गत करण्याचा प्रयत्न करतो आणि जगत नाही आपली माणसं, फक्त दाखवण्याचा प्रयत्न असतो. मी वामनदासचा, मी प्रताप सिंगाचा, मी याचा, मी त्याचा. कोच नाही. इतिहास त्यालाच लक्षात ठेवतो जो निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागतो आणि त्याला कुठल्याही लेवलवर टेस्ट केल्यावर तो दलाल निघत नाही, त्याला इतिहास लक्षात ठेवतो. लक्षात सागर जाधव त्याच्यावर उतरतात का? एक माधवराव गायकवाड 5000 गाण्याचं वामनदादाच्या सैनिकीशी कलेक्शन करतात. एकदम भिकारचोट कवी गायकांकडे जातात, बाजारू लोकांकडे, आणि त्यांना म्हणतात अरे यार वामनदादा गेले बरं का, आपल्याला एक छापलं पाहिजे. गट्टीचे गट्टी त्यांच्याकडे देतात. दिल्यानंतर ती माणसं त्याचा अपमान करतात, अवहेलना करतात, भयंकर त्रास देतात आणि छापत नाही. आणि छापत नाही हे जाऊन 2-2, 4-4, 5-5, 10-10 वेळेस त्याच्या घरी चक्रा मारतात. त्यांचे नाव वाचा, त्याच्यात दिलेले आहे त्यांनी. सागर जाधव सर्वांच्या इथं नावं आहेत, ती वाचली पाहिजे समाजानं. त्या हरामखोरांना सांगितलं पाहिजे तो साला दलाल होता त्या काळात आणि आज बी दलाल आहे. तर त्या लोकांनी अवहेलना केली. ते सगळं साहित्य घेतलं, छापू म्हटले, काही नाही. ते साहित्य साधं वापस द्यायला तयार होती लोक. ही माणसं रडली, त्यांच्या पायरीशी जाऊन त्याला विनवण्या केल्या, त्यांच्या पाया पडली आणि ते गठोडे घेऊन आले. आणि या सागर जाधवानं, या माणसानं त्याच्या जीवनातले पेन्शनचे पैसे खर्च करून 5 खंड काढले. त्याला त्याग लागतो. आणि म्हणून बघा काय म्हणायचं, तो काय करतो, कोणी चांगली चळवळ करायला लागली काळी करतो, दुसरा काहीतरी चांगली करायला लागली काळी करतो. अरे काळ्या कुठपर्यंत करणार समाज? तू प्राध्यापक झाला, तू इंजिनियर झाला, तू डॉक्टर झाला, ये बाबासाहेब की बदौलत सारे, तू तो भिकार चोट है. और भिकार चोट ही तेरी मानसिकता है. मरेंगे तू ऐसे ही, तेरे मौत पे भी लोग नहीं आएंगे. अरे जगने जाना